पोलीस अधीक्षक म्हणून मुमक्का सुदर्शन यांनी नगरची सूत्रे हाती घेतली। नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या। गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा असणारा कणखर अधिकारी नगरला आलाय म्हटल्यावर सामान्यांचा जीव भांड्यात पडला। परंतु तरीही जिल्ह्यातील गुन्हेगारी म्हणावी तेवढी कमी झालेली नाही। जुगार, मटका, अवैध दारू यासोबतच जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी सुरूच आहे। विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात गावठी कट्ट्यांद्वारे दहशत पसरविण्याचे प्रकारही वाढले आहेत। 2 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही असाच प्रकार घडला। एका पत्रकाराला वार्तांकन करण्यास मज्जाव करून त्याच्या घरी जात थेट पिस्तूल दाखवून धमकविण्याचा थरार घडला। बरे एवढं होऊनही त्या पत्रकाराला रात्रभर पोलीस ठाण्याच्या आवारात बसवूनही त्याची फिर्याद दाखल केली गेली नाही। हे सगळं गंभीर होतं। जर पत्रकारालाच गुन्हा दाखल करण्यासाठी वाट पाहावी लागत असेल तर मग सामान्यांचं काय, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आलाय। जशी इतर टोळ्यांना मकोका लावला जातो तसं वाळू तस्करांना मकोका कधी लागणार असा प्रश्न विचारला जात आहे। नेमकं काय चाललंय नगर जिल्ह्यात, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा ही मोठी डोकेदुखी आहे। त्यातल्या त्यात नांदूर, खंदरमाळ, खैरदरा, येठेवाडी, कोंडारमळा, लहूचामळा, अकलापूर, शेळकेवाडी, घारगाव या मुळा नदी पात्राच्या कडेला असलेल्या गावात वाळू चोरीचा प्रश्न गंभीर आहे। याशिवाय पिंपरणे, जोरवे, समनापूर, रायतेवाडी, तनपूरवाडी, खाणगाव, साकूर परिसरातून प्रवरा नदी पात्रातूनही मोठा वाळू उपसा होतो। या दोन्ही नदी पात्रात यापूर्वी पोलिसांनी कित्येक कारवाया केल्या, कित्येक कोटींचा मुद्देमालही जप्त केला, परंतु तरीही हा वाळू उपसा अजूनही राजरोसपणे सुरू आहे। या वाळू तस्करीला काही स्थानिक नेते व पोलीस आणि महसुलाच्या काही अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याच्याही चर्चा अनेकदा झाल्या आहेत। विशेष म्हणजे संगमनेर मधील वाळू तस्करांचे जाळे हे पारनेर व कोपरगाव तालुक्यापर्यंत पसरले आहे। नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यातही या वाळू तस्करांचे नेटवर्क आहे। तब्बल 4 ते 6 तालुक्यातील वाळू तस्करांचे संगमनेर तालुक्याशी कनेक्शन आहे। यातूनच संगमनेर तालुक्यात संघटित गुन्हेगारी फोफावल्याच्या चर्चा आहेत। डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी, हायवा, हायटेक मशिनरी वापरून रात्रीच्या अंधारात संगमनेर तालुक्यात लाखोंची उलाढाल केली जात असल्याच्या तक्रारी आहेत। संगमनेर व घारगाव पोलीस ठाण्याच्या याच वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात येथील कारभाऱ्यांची बदली करण्यात आली। त्यापूर्वी गेल्या आठवड्यात येठेवाडी येथील कोंडारमळ शिवारात घारगाव पोलिसांनी तोंडदेखली कारवाई केली। विना नंबरचा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर पकडला। खरं तर घारगाव पोलिसांच्या अंतर्गत येणारी अनेक गावे ही वाळू तस्करीचा हॉटस्पॉट समजली जातात, परंतु या पोलिसांना वाळू तस्करीचा बीमोड अद्याप करता आलेला नाहीये। परिसरातील नेमक्या कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा या तस्करीला छुपा पाठिंबा आहे हेही शोधता आलेले नाही। संगमनेर तालुक्याचे आमदार बदलूनही तालुक्यातील वाळू तस्करी कमी झालेली नाही, उलट ती नव्या जोमाने सध्या सुरू असल्याचे सांगितले जाते। त्यातच घारगाव येथील एका स्थानिक पत्रकाराला वाळू तस्करीचे वार्तांकन केल्याच्या रागातून गावठी कट्टा लावून धमकविण्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी घडला। सहदेव जाधव या स्थानिक पत्रकाराने कन्हेर पोखरीतील पवळदरा येथील एका शेतकऱ्याला असणाऱ्या वाळू तस्करांच्या त्रासाची बातमी केली। वाळू तस्करांनी या शेतकऱ्याच्या अंगावर डंपर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला होता। तीच बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार जाधव यांनाही या वाळू तस्करांनी दमबाजी केली। 17 जूनला जाधव हे आपल्या घरी असताना रात्री 8 वाजेच्या सुमारास आलेल्या 2 वाळू तस्करांनी त्यांना गावठी कट्टा लावत पुन्हा बातमी न करण्याची धमकी दिली। या प्रकारानंतर जाधव हे घारगाव पोलिसांकडे फिर्याद दाखल करायला गेले होते, परंतु त्यांची फिर्याद घेण्यास नकार दिल्याचा आरोप जाधव यांनी केला। घटनेच्या 48 तासांनंतर फक्त तक्रार अर्ज घेऊन पत्रकार जाधव यांची बोळवण करण्यात आली। आपल्याकडे घटनेची सीसीटीव्ही फुटेज आहे, शिवाय या वाळू तस्करांचे व एका स्थानिक नेत्याचे कॉल रेकॉर्डिंगही आहे असा दावा पत्रकार जाधव यांनी केलाय। परंतु तरीही या गंभीर प्रकरणाची फिर्याद घटनेच्या वेळी घेतली नसल्याचा आरोप जाधव यांनी केलाय। हे सगळं गंभीर आहे। वार्तांकन करणारे पत्रकार सुरक्षित नसतील तर सामान्यांचे काय, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आलाय। वाळूची अवैध तस्करी, महसूल अधिकाऱ्यांवर हल्ले आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्या वाळू तस्करांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले आहे। संघटित टोळ्यांच्या माध्यमातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांना दीर्घकाळ कोठडीत ठेवता येते, तब्बल 180 दिवस त्यात जामीनही मिळत नाही। या कठोर कायद्याचा धाक राहिला तर नक्कीच नगर जिल्ह्यातील वाळू तस्करी थांबेल, परंतु नगर जिल्ह्यात अद्यापही मकोका अंतर्गत एकाही वाळू तस्करावर कारवाई करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे फक्त वाळू चोरणारेच नाही तर गुन्हेगारी सिंडिकेट, गुन्हेगारी कट करणारे व शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले करणारेही मकोकाच्या कक्षेत सरकारने आणले आहेत।
परंतु तरीही नगर जिल्ह्यात एकाही तस्करावर अशी कारवाई झालेली नाही. ज्या वाळू माफिया टोळ्यांवर एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव LCB कडून तयार केला जात असल्याचे सांगितले जाते. श्रीरामपूर, पारनेर, कोपरगाव, नेवासा, संगमनेर या तालुक्यातील काही टोळ्यांवर लवकरच मकोका अंतर्गत कारवाई होईल अशाही शक्यता आहेत. विजय पठारे टोळी, पुण्यातील आंदेकर टोळीचे नगर जिल्ह्यातील काही हस्तक, घायवळ टोळीचे नगरमधील काही हस्तक अशा तब्बल 27 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. आता वाळू तस्करीमधील टोळ्यांना कधी मकोका लागतो याची प्रतीक्षा लागली आहे. नगर पोलिसांनी लवकरच या टोळ्यांना मकोका लावावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. मित्रांनो, वाळू तस्करांना मकोका लागल्यावर ही तस्करी थांबेल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.